निलंगा नगर परिषदेच्या निवडणुका भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखालील शक्ती प्रदर्शन। आगामी निलंगा नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखालील आज भाजप कार्यकर्त्यांनी भव्य रॅली काढत दमदार शक्ती प्रदर्शन केलं। शहरातील मुख्य मार्गावर कमळाचे झेंडे फडकत होते, तर भाजप विजयी होच्या जोरदार घोषणा वातावरणात उत्साह निर्माण करत होत्या। रॅलीमध्ये महिला, युवक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून आला। अरविंद पाटील निलंगेकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आगामी नगर परिषद निवडणुकीत निलंग्यात भाजपचे कमळ मोठ्या मताधिक्याने फुलणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला। ते पुढे म्हणाले, निलंग्याच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक, उत्तरदायी आणि विकासाभिमुख प्रशासनाची गरज आहे। भाजपच ते देऊ शकतो। कार्यकर्त्यांची एकजूट आणि नागरिकांचा विश्वास आमची सर्वात मोठी ताकद आहे। रॅली दरम्यान शहरात उत्साही वातावरण पाहायला मिळालं। नागरिकांनीही या मोर्चे बांधणीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। स्थानिक पातळीवरील हे प्रदर्शन भाजपची निवडणुकीतील आक्रमक तयारी व मजबूत संघटन शक्ती दर्शवणारे असल्याचे विश्लेषकांचे मत आहे। अतिशय आनंदाचा दिवस आहे। भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रात सोडून भारतातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आज विजयाचा आनंदाचा जल्लोष झालेला आहे। जो बिहारमध्ये ऐतिहासिक निकाल दिलेला आहे, 100 पण येणार नाही असं म्हणजे आज भारतीय जनता पार्टी आणि एनडीए 200 पर्यंत मजल बिहारमध्ये मांडलेले आहे आणि परत एकदा शिक्कामोर्तब झालेले 3M वर आज भारतामध्ये परत एकदा मोदीजीचं मॅजिक, महिलांचा आशीर्वाद आणि मेरिटवर काम होणाऱ्या ह्यालाच लोक विश्वासाने पाठिंबा देतात। हे परत एकदा सिद्ध झाल्यात। वळगणा करून मोठ्या मोठ्या गप्पा हाणून लोकांचा दिशाभूल करणं ह्याला लोक कधीच भी घालणार नाही। आणि इथं पण निलंगा नगर परिषद, लातूर जिल्हा असेल, लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक नगरपालिकात आणि निलंगाचे प्रत्येक नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच राहणार आहे। आणि मी चॅलेंज देऊन सांगतो, निलंग्यामध्ये 23च्या 23 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टी कमळाच्या समोर सगळे ऐतिहासिक निकाल लागतात।